जय शिवराय. अशोक खरात या लिंग पिसाट भोंदूबाबाला अटक झाल्यानंतर ज्या गोष्टी समोर येत आहेत ना, ते बघून कुणालाही चीड येईल. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आपण सांगतो, तिथे अशा प्रकारचे धक्कादायक प्रकार समोर येणं खरंच चिंताजनक आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपालीताईंनी समोर येऊन या बाबतीमध्ये खरं तर आपली बाजू मांडायला हवी होती, पण महिलांचं शोषण करणाऱ्या बलात्कारी कॅप्टनचे पाद्यपूजन त्या करतात, त्यांना केक भरवतात, त्यांच्यावरती छत्र धरतात. हे सगळंच लाजिरवाणं होतं. समाज माध्यमावर या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याच्या नंतर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला खरा, पण याने हे प्रकरण थांबणार नसून एसआयटी चौकशीमध्ये त्यांना सहआरोपी करण्याची मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. कॅप्टन यांच्या विरोधामध्ये नाशिक शहर सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दाखल FIR मध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम 64, 74, 351 तसेच अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम कलम 3 कौसामध्ये 2(1) याविषयी आणि या प्रकरणातील काही धक्कादायक माहितींवरती आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फॉर्मेटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. नाशिक येथील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात कॅप्टन याला एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीच्या नंतर अटक करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार लैंगिक अत्याचार, धमक्या आणि मानसिक छळ, ब्लॅकमेल करण्यासाठी आक्षेपार्ह व्हिडिओचा वापर प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले. शिर्डी पोलिसांचा तपास आणि त्यातील सगळ्या व्हिडिओची नोंद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी IPS तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली SITची स्थापना केली. आपल्याला अटक होईल याचा अंदाज आल्याच्या नंतर भोंदूबाबाने ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याचा बेत आखला, पण पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस बजावून देश न सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांच्यावरती देखरेखीसाठी साध्या वेशातील पोलीस तैनात केले. सगळी तयारी झाल्यानंतर कॅप्टनला 18 मार्चच्या मध्यरात्री पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतलं. खरातने कोणतीही गडबड करू नये यासाठी पोलिसांनी एक बनाव रचला आणि चोर चोर म्हणून पाठलाग करत ते तडक त्याच्या बेडरूम पर्यंत पोहोचले आणि तिथे त्याला पहाटे 3 वाजता अटक झाली. न्यायालयाने 24 मार्च पर्यंत त्यांना पोलीस कोठडी मंजूर केली आहे. ही कारवाई वेगवान आणि नियोजनबद्ध असल्याचं दिसतंय. पोलिसांनी खरातला अटक केल्याच्या नंतर सुरुवातीला त्याच्याकडे 58हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती प्रसार माध्यमातून समोर आली होती. आता तर हा आकडा 100च्या पार गेला आहे. सदर भोंदूबाबाच्या ट्रस्टवरती रुपाली चाकणकर एक विश्वस्त आहेत. एक गोष्ट नक्की की या राजकीय नेत्यांनी केवळ आध्यात्मिक गुरु म्हणूनच त्याच्याकडे बघितले आहे. रुपाली मॅडम यांचे कुटुंबीय या कॅप्टनच्या सेवेशी होतं ते केवळ याच कारणामुळे. त्यांचा किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचा फराटच्या कृष्ण कृत्याशी थेट संबंध नाही. गेल्या वर्षी एका स्थानिक पत्रकाराने कॅप्टनच्या विरोधामध्ये लेखमाला सुरू केली होती. पहिला लेख प्रसिद्ध झाल्याबरोबर महिला आयोगाने पत्र पाठवून या प्रकरणातील पुरावे मागितले. पत्रकाराकडे जी माहिती आली होती त्यातील महिलांना बदनामी होईल या कारणाने सत्य बाहेर आणण्याची हिंमत नव्हती. खरं तर अध्यक्ष या नात्याने रुपालीताईंनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असतं तर कदाचित एका वर्षापूर्वीच हे सगळं बाहेर आलं असतं, पण बाईंच्या अंधभक्तीने हे प्रकरण वेगळ्या दिशेला गेलं आणि त्या पत्रकाराला ही मालिका बंद करावी लागली. आपली किती राजकीय ताकद आहे या फुशारकीमध्ये त्या रमल्या आणि आपलं कर्तव्य विसरल्या, पण त्यांच्याकडून करारीपणाची अपेक्षा नाहीच, कारण अगोदरच्या कुठल्याही प्रकरणामध्ये त्यांनी विशेष दखल घ्यावी असं काहीही कर्तृत्व दाखवलेलं नाही. कॅप्टन यांनी अनेक महिलांना फसवलं आणि हे करताना त्याने भीतीचा वापर केला असे प्रकार आता समोर येत आहेत. काल्पनिक भीती दाखवून आपल्याला हवं ते तो करून घेत होता. हे करतानाचे व्हिडिओ बनले आणि त्याच्या साह्याने त्यांना तो ब्लॅकमेल करायचा असंही समजतंय. त्याच्याकडे आलेल्या पुरुष आणि महिलांना तुमची कुंडली बघितली आहे, तुम्ही एकत्र आलात तर चांगलेच होईल असे सांगून त्यांना आपापसामध्ये मैत्री करायला लावायचा आणि मग काही दिवसांनी ती बाई गरोदर असल्याचं सांगून त्या पुरुषाकडून पैसे उकळायचा. त्याच्या घरी 13 किलो सोनं असल्याचं समजतं. तसेच तब्बल 100 करोडपेक्षा जास्त मालमत्ता आहे असेही लक्षात आलंय. हे केवळ गुन्हेगारी प्रकरण नाही तर समाजातील अंधविश्वासाचं गंभीर उदाहरण आहे. या भोंदूबाबाचा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांनी अचूकपणे केला. त्यांनी व्यवस्थितपणे यंत्रणा कामाला लावली आणि या लिंग पिसाटाला
अटक केली आहे. या प्रकरणामध्ये तपासासाठी एसआयटीची स्थापना केली. पहिल्याच FIR मध्ये न्याय संहितेचे 64, 74, 351 तसेच अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम 3, 2 आणि 1 अन्वये कारवाई केली आहे. कलम 64 हे बलात्कार शिक्षेचं कलम असून आरोपीला किमान 10 वर्ष किंवा त्याही पलीकडे जाऊन जन्मठेपेची शिक्षा होऊ शकेल. कलम 64 हे एखाद्या महिलेला शारीरिक हानीची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार करण्याच्या विरोधातील आहे. कलम 351 हे गुन्हेगारीची धमकी देणं या संदर्भातील आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक आणि शोषण या कलमाअंतर्गत कारवाई होईल. एसआयटीच्या अहवालाच्या नंतर अजून काही बडे मासे अडकतील, पण या निमित्ताने एक महत्वाचा प्रश्न राहतो की आपण अजूनही अशा भोंदूगिरीवरती विश्वास का ठेवतो? सुशिक्षित लोक सुद्धा या जाळ्यामध्ये कसे अडकतात? राजकीय नेते असोत किंवा सामान्य नागरिक अंधश्रद्धेला खतपाणी घालणं हे धोकादायक आहे. महाराष्ट्र हे संत परंपरेचा वारसा असलेलं, वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारं, समाज सुधारकांचं आदर्श असलेलं राज्य आहे. मग अशा घटना का घडतात? कारण आपण वैज्ञानिक दृष्टिकोन विसरतो आणि आंधळा विश्वास ठेवतो. प्रत्येकाने, खास करून राजकीय क्षेत्रातील मंडळीने सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना काही पथ्य पाळायची असतात, स्वतःवर काही बंधने घालून घ्यायची असतात. त्याला पर्याय नाही. पण या सगळ्यांपेक्षाही जास्त महत्वाचं म्हणजे अध्यात्म आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावरच निष्ठा असायला हवी. शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा सांगायचा आणि भोंदूबाबाच्या मरकट लीला बघायच्या यात कसलेच शहाणपण नाही. संतांची थोर परंपरा असणाऱ्या आणि वारकरी संप्रदायाप्रती नितांत भाव असणाऱ्या अजितदादांनी कधीही बुवाबाजीला थारा दिला नाही. हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्यांना कसं लक्षात आलं नाही याचं सुद्धा आश्चर्य वाटतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृह खात्याच्या मार्फत तयार केलेली एसआयटी या प्रकरणाची खोलवर चौकशी करते आणि यातूनच सत्य बाहेर येईलच. पण याचबरोबर अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये जागरूकता, कायद्यावरती विश्वास आणि सतसत विवेक बुद्धीचा वापर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. भविष्यात कोणत्याही जादूटोणा किंवा बुवाबाजीला थारा देऊ नये याची काळजी घेणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. आजच्या भागामध्ये एवढंच. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. धन्यवाद.